तर राज्यभरात सध्या अनेक युत्या होत आहेत, मात्र कुर्डुवाडीतल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेली आमची युती ही महाराष्ट्राच्या भविष्यातील नांदी ठरू शकते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले। कुर्डुवाडी नगरपालिकेच्या प्रचारासाठी आले असता शिंदे यांनी केलेले हे वक्तव्य महायुती धोक्यात येण्याचे संकेत ठरू शकतात। सगळ्यांनी लक्षात ठेवलेलं आहे, सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं आहे की काही लोकांना राजकारणातून संपवायचं। उघडत आहे, आपण फार सरळ माणसं, काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात। आज आपण दोघेही एकत्र येत आलेलो आहोत की महाराष्ट्राची कराची भविष्यातील नांदी सुद्धा असते। तर या वेगळ्या युतीबाबत आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आपल्याबरोबर थेट पंढरपूरमधून जोडले गेलेले आहेत। सचिन, ही एक वेगळी युती आहे आणि निश्चित महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी एक वेगळी नांदी ठरू शकते, असं जे मोठं वक्तव्य शिंदेंनी केलंय। काय नेमके याचे पडसाद आहेत आणि भाजपची कुठेतरी एक प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न आहे का? नक्कीच राज्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि स्थानिक पातळीवर भाजपला एकटं पाडून वेगवेगळ्या युत्या आणि आघाड्या करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो स्थानिक पातळीवर होताना दिसतो। कुर्डुवाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता होती आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि शिवसेना शिंदे हे एकत्र आले। तर त्या प्रचार सभेसाठी शशिकांत शिंदे आले होते। त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की भविष्यातल्या युतीची ही नांदी सुरू शकते, भविष्यात असं समीकरण होऊ शकतं। राज्यामध्ये जो काही नाराजी नाट्याचा अंक सुरू आहे त्या मागचे कुठं पडद्यामागे अशी चर्चा सुरू आहे का, असेच या चर्चा या निमित्तानं आता रंगू लागले। मात्र शशिकांत शिंदे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य हे दखल घेण्यासारखं आहे। निश्चितच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।